तू ना एका शाळेची प्रिन्सिपल आहेस. हो. प्री प्रायमरी आणि प्रायमरी. ओके. कुठेतरी हे जे पॅरेंटिंग आहे हे शाळेपासून सुरुवात करायला पाहिजे असं तुला वाटतं का? वाटतं ना सर. ऍक्च्युली शाळेपासून काय, मी तर म्हणते की हा एक सब्जेक्ट असला पाहिजे स्कूलमध्ये, की जेव्हा आपण ग्रूम करतोय मुलांना तेव्हा जसं सायन्समध्ये असतात सब्जेक्ट असतो, सगळं सायंटिफिक नॉलेज दिलं जातं बॉडीचं स्ट्रक्चरचं, तसं हाही एक सब्जेक्ट असला पाहिजे की जेव्हा त्यांना कळेल की अरे पेरेंटिंग मध्ये पण काय केलं पाहिजे. आता मी तुम्हाला अजून एक ह्याचा एक एक्सपिरियन्स सांगेन. मी प्री प्रायमरीमध्ये असे बरेच मुलं येतात की जे खात पित नाहीत किंवा बिहेवियर वाईज ते मस्ती करतात किंवा काय करतात, पण तेव्हा आम्हाला पेरेंट्सना हे पकडून पकडून मला सांगावं लागतं की हे बाळ जर खात नाहीये तरी तुम्ही त्याला डब्यात हेच द्या, तो खाणार, मला माहितीये तो खाणार पण तुम्ही द्या. आणि आईचं असं म्हणणं असं की नाही वो खाएगा ही नहीं, वो आप मैं उसको ये जो उसको पसंद है मैं वही दूंगी. अरे पण असं नाहीये, आम्ही सांगतोय ना. आणि आय हॅव दिस वंडरफुल एक्सपिरियन्स. देयर इज वन स्मॉल बॉय इन ज्युनियर केजी. इनिशियली त्याची आई फक्त त्याला चिप्स, बिस्किट्स, बदाम हे देत होती, डब्यात काही वेगळं देत नव्हती. आता आज किती महिने झाले, अराउंड 6 महिने होऊन गेलेत. तिच्या मागे लागून 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 आता ते मूल टचवूड 1 महिना झालाय पण तो पराठे आणतोय डब्यामध्ये आणि तो पराठे छान खातो, पूर्ण टिफिन फिनिश करतो. पण ते त्या आईला समजवायला मला 6 महिने लागले. त्याच्यामुळे हे खूप आधीपासून जर आपण ह्या गोष्टी जर केल्या ना, तो एक सब्जेक्ट वाईज किंवा त्या पद्धतीने काही जर गोष्टी झाल्या तर नक्कीच तो पुढच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या खूप इझी होतील. अनफॉर्च्युनेटली सिव्हिलाइज्ड होणं काय असतं हे पण आपल्याला शाळेत फार थोडं शिकवलं जातं. तर पॅरेंटिंग हा विषय तर खूप लांबचा झाला. खूप लांबचं झालं. सरकार काय करतंय का त्याविषयी? सरकारने केलं पाहिजे. मी म्हणेन सरकारने का केलं पाहिजे, पण आधी आपण केलं पाहिजे ना. सगळंच सरकार कसं करेल? आधी आई बाबा म्हणून मी तर एफर्ट्स घेऊ, नाहीतर मी काहीच करणार नाही. आणि जसं मगाशी म्हणाले तसं की सगळं इतरांनीच करायचंय, तर ते कसं शक्य आहे? सरकार आणि माझ्यासाठी ते का करेल? सरकार म्हणजे ते तुमचं मूल आहे. बाकी गोष्टी आहेत त्या आम्ही करू की, पण आधी ज्या या बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्ही तर करा, कारण का ते ऑफकोर्स तुमचं बाळ आहे, तुमची जबाबदारी आहे. सो मी तर म्हणेन की सरकार नाही, आधी ही आपली जबाबदारी आहे. माय चाइल्ड इज युनिक, सो आय हॅव ऑल्सो टू बी व्हेरी मच युनिक फॉर माय चाइल्ड ॲज अ मम्मी अँड डॅडी. सो मी ते एफर्ट्स घेणं खूप गरजेचं आहे. आई बाबांचा विषय निघालाय. आईसाठी पॅरेंटिंग वेगळं असतं आणि बापासाठी पॅरेंटिंग वेगळं असतं का? नाही, असं काहीच नाही. दोघांसाठी सेम आहे ते. बाप पोराला क्रिकेटची बॅट आणून देतो आणि मुलीला बाहुली आणून देतो. हे वेगवेगळं नाहीये का? कारण का त्याला तसा एक्सपिरियन्स आहे किंवा त्याचं तसं अपब्रिंगिंग झालेलं आहे की मुलीला भाऊलीच द्यायची आणि मुलाला बॅट द्यायची. पण मला नाही वाटत की आताचे बाबा असे आहेत. यू आर द एक्झाम्पल. तुम्ही धावलात ना मुलीबरोबर, तुम्ही नाही ना तिला किचन सेट दिलात का? नाही. सो लाईव्ह एक्झाम्पल आहे. सो आताचे बाबा तसे नाहीच आहेत. ते नक्कीच मुलीलाही शिकवतील की तू दंगल कर, मी आहेच तुझ्या पाठीशी. त्याच्यामुळे आता तो भाग नाहीये. बोथ आर ऑन द सेम पेज. फक्त मला असं वाटतं लॅक ऑफ टाइम आहे जो त्यांना ते कळत नाहीये की त्यांनी कशा पद्धतीने गोष्टी त्या केल्या पाहिजेत. एक पुस्तक लिहून झालं, दुसरं काय आहे आता? दुसरं पुस्तक यायला बराच वेळ लागेल, कारण का आता थोडंसं मी रिसर्च कडे वळते आहे, कारण का माझं पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा चालू आहे. आणि कुठेतरी माझ्या मनात एक मानस आहे की मला देशासाठी अजून वेगळ्या पद्धतीने काहीतरी करायचं आहे, रिसर्च ओरिएंटेड. त्याच्यामुळे मी त्या पद्धतीने काहीतरी रिसर्च करू पाहते. ऑफकोर्स इट इज गोइंग टू टेक टाइम, पण नक्कीच माझं पुढचं पुस्तक पण येईल. पण त्याआधी ॲज अ PhD करून मला काहीतरी रिसर्च ओरिएंटेड काम करायचं आहे आणि त्यानंतर माझं पुढची पुस्तकं नक्कीच येतील. आणि एक नाही, अनेक पुस्तकं येतील, पण ते त्यानंतर, कारण का ती प्रायोरिटी मी आता दिलेली नाहीये. आता मी प्रायोरिटी रिसर्चला देते. सो असं कुठेतरी म्हणू शकतो का की डोक्यात ती पुस्तकं लिहिली गेलेली आहेत, फक्त पेपरवर यायची बाकी आहेत? हो नक्कीच. डोक्यात अनेक विषय आहेतच, कारण का खूप सारे विषय आहेत ज्याच्याबद्दल बोलायचंय, लिहायचंय. पण समहाव आत्ताच्या या बिझी शेड्यूलमुळे मला नाही जमत आहे. पण नक्कीच पुढच्या भविष्यात मी या गोष्टी नक्कीच करणार आहे. आपण डे केअर कडे थोडं वळूया. यू रन अ डे केअर फॉर समवेअर अराउंड 10 years नाव. 15 years. 15 years. काय एक्सपिरियन्स आहेत तिथले? म्हणजे डे केअरचं नाव अच्छे बच्चे आहे. पूर्वी चाइल्ड केअर नाव होतं, आता अच्छे बच्चे म्हणून आपण आहोत, ब्रँड नेम आहे आपलं. एक्सपिरियन्स
खूप सारे एक्सपिरियन्स आहेत, कारण का इट इज माय बेबी. त्याच्यामुळे मी इथे एवढी मुलं बघितली आहेत, प्रत्येक मुलाची एवढे वेगवेगळ्या गोष्टी बघितल्यात. म्हणजे जी मुलं सुरुवातीला होती 15 वर्षापूर्वी, ती सुद्धा मुलं आजही माझ्या कनेक्शनमध्ये आहेत, कनेक्टेड आहेत माझ्याशी, येतात, मिठी मारतात. यू विल बी सरप्राईज की काही मुलं तर मला तृप्ती मम्माच हाक मारतात. सो माझ्यासाठी ते खूप मोठं असतं. म्हणजे मी कधीच असं, मला ते जे माझं आहे ते माझ्यासाठी आहे की येस, मी इथे कम्प्लीट आहे. मला तिथे कुठलाही स्ट्रेस नसतो. त्या मुलांच्या विश्वात मी खूप छान रमते. आणि एक्सपिरियन्स म्हणाल ना, तर एवढी लहान मुलं मी मोठी केली आहेत. त्याच्यामुळे ते खूप वेगळं असतं, त्यांचं अफेक्शन, त्यांची काळजी, त्यांचं आपल्यावरचं प्रेम. एकदा तर मी तुम्हाला खूप छान किस्सा सांगेन की आम्ही रस्त्याने मी चालले होते आणि ते मूल आई वडिलांबरोबर बाईकवर होतं, असेल तो 3-4 वर्षाचा, आणि त्याची आईही होती, वडीलही होते. आणि त्यांनी मला रस्त्यात जोरात हाक मारली, तृप्ती मम्मा. आणि त्याची आई होती की मी आई आहे, ही कोण मम्मा आहे, की तिला माहिती आहे की डेकेअर मध्ये आपलं बाळ जातंय. आणि मला ते इतकं छान वाटलं की ऑफकोर्स रस्त्यात सुद्धा त्यांना तेच आहे की ही पण माझी आई आहे, ही दिवसभर माझं बघते, माझी काळजी घेते. तो त्यांच्या जागी ती आई म्हणून एक ही प्रतिमा खूप वेगळी असते. आणि मला असं वाटतं की म्हणजे मी माझ्या लाईफमधलं हे खूप मोठं मिळवलेलं मी एक संपत्ती, म्हणजे किती पैसा कमावला हे और बात आहे, पण माझ्यासाठी ही खूप मोठी संपत्ती आहे की माझ्याकडे बरीच मुलं लहानाची मोठी झाली, अजूनही कनेक्टेड आहेत. त्यांच्या बरोबरचा जो बॉन्ड आहे तो खूपच वेगळा आहे. म्हणजे मला असं वाटतं की ना, बाकी लोक मशीन्स बरोबर असतात, पण आय एम व्हेरी मच ब्लेस्ड की मी नेहमी मुलांमध्ये असते. आणि नथिंग लाईक दॅट. मुलांचा खूप चांगला अनुभव तू आता शेअर केलास. पालकांचा एखादा वाईट अनुभव शेअर करू शकशील का? नावं नको नक्कीच. घेऊच पाहिजे. नाही, नक्कीच असे काही ठळक अनुभव आहेत की जे फारच डेंजरस आहेत. एक लहान बाळ होतं आपल्याकडे, मला असं वाटतं 1.5 वर्षाचा असेल तो, 1.5-2 वर्षाचा. आणि मला असं वाटतं येऊन आपल्याकडे 1-2 महिने झाले असतील, त्याला 2-3 महिने झाले असतील. त्याची आई सुद्धा टीचर होती आणि वडील कुठेतरी मला असं वाटतं बॉम्बे साईडलाच जायचे कामाला. ते मूल दिवसभर आपल्याकडे राहायचं. इनिशियली कसं होतं ना, पेरेंट्सचा ट्रस्ट गेन करायला वेळ लागतो, कारण का मला माहितीये की मी छानच बघणार आहे, पण तिच्यासाठी मी परकी आहे ना. तिला कसं वाटणार की ऑफकोर्स कम्फर्टेबल नाही वाटणार, ती तिचं बाळ सोडून जाते. सो ही जी आई होती ती बाळाला सोडून जायची. आणि टू बी व्हेरी फ्रँक, हे बाळ अडॉप्टेड चाइल्ड होतं. ओके, त्याच्यामुळे एक वेगळी जबाबदारी तिलाही असेल, त्यांनाही असेल ती. आणि एकदा असंच झालं की ते बाळ घरी गेलं आणि ते घरी गेल्यानंतर ना, ते बाळ झोपलं गुडूप. ते डायरेक्ट सकाळी उठलं. ओके, त्याच्यामुळे शी वॉज व्हेरी इन्सिक्युअर्ड. ती दुसऱ्या दिवशी भांडायला आली माझ्याकडे की माझं बाळ इतका वेळ झोपलंच कसं, तुम्ही काय दिलं माझ्या बाळाला, इतका वेळ झोपणं शक्यच नाही, काय दिलं तुम्ही. तर मी म्हटलं, अहो इनिशियली काय होतं, मुलं दमतात, मुलं खेळतात आणि ऑफकोर्स ते दमून ते झोपतात, त्याच्यामुळे तो झोपला ही चांगलीच गोष्ट आहे ना. पण म्हटलं असं कसं मी काही देते म्हणून. म्हटलं तुम्ही चेक करा, माझ्याकडे असं काही नाही, मुळात मी अशी व्यक्तीच नाही की मी असं काही करेन. पण तो किस्सा मला चांगला आठवतो की शी वॉज सो मच इन्सिक्युअर्ड की तिलाच वाटलं की नाही काहीतरी दिलंय. पण नंतर शी वॉज रिलॅक्स, तिला ते कळलं. आणि मग नंतर जसं तिला एक्सपिरियन्स आला आपला की नाही बाबा हे लोक नाही, नंतर ते चांगलं 2-1 वर्ष आपल्याकडे बाळ होतं. अनफॉर्च्युनेटली शी गॉट एक्सपायर्ड, म्हणजे त्या वारल्यानंतर काहीतरी त्यांना मेडिकल काही प्रॉब्लेम झाला, आय डोंट नो. पण ते वडील होते मग त्या बाळाजवळ. नंतर ते बाळ गावाला गेलं. पण तो एक किस्सा जो आहे तो मी कधीच विसरणार नाही. त्या खूपच एकदम अशा स्ट्रेसमध्ये येऊन त्या आलेल्या. आणि ऑफकोर्स टीचर आहे, तर तिच्या मनात अनेक गोष्टी येणार की बाबा काय दिलं माझ्या मुलाला. सो असे वाईट एक्सपिरियन्स सुद्धा आलेले आहेत. आता बोलता बोलता उल्लेख झाला की त्या बाळाची आई गेली. हो, म्हणजे कुठेतरी ते वडील सिंगल पॅरेंट झाले. हो, टेम्पररी पिरियड असेल एखाद वेळेस, पण बरोबर, त्या पिरियड मध्ये ते सिंगल पॅरेंट झाले. बरोबर. आता खूप ट्रेंड आहे का सिंगल पॅरेंटचा? मला विचाराल तर खूप जास्त ट्रेंड आहे आता सिंगल पॅरेंटिंगचा. म्हणजे मी खूपच अनेक जवळून किस्से बघितलेत की हल्ली खूप मुलं अशी आहेत की बाबा त्यांचं लग्न होतं, पटकन डिव्होर्स होतो, मुलं लहान असतात. बरेच सिंगल पॅरेंट्स मला आढळलेले आहेत. सिंगल पॅरेंटसाठी याच्यात काही आहे का? नाही, ह्याच्यात आपण ओव्हरऑल पॅरेंटिंगसाठी दिलंय, पण सिंगल पॅरेंटिंग असं स्पेसिफिक आपण त्याच्यात वेगळं काही म्हणजे नमूद केलेलं नाहीये. पण ऑफकोर्स पुढे जाऊन मला आवडेल अशा काही गोष्टी करायला सुद्धा, कारण का सिंगल पॅरेंट्सचे चॅलेंजेस अजून वेगळे असतात, कारण का त्यांच्यावरती वेगळी जबाबदारी असते,
एकटी व्यक्ती असे, भलो ती आई असो वडील असो, त्यांना वेगळ्या पद्धतीने दोघांचेही रोल करायचे असतात. त्यामुळे त्यांना अजून काळजीपूर्वक गोष्टी कराव्या लागतात. सो अगेन त्यांचं खूप एक वेगळी जर्नी असते.